नमस्कार। सध्या भारतात इलेक्शन चालू आहेत आणि खूप लोकांच्या डोक्यात हा प्रश्न आहे की अबकी बार नक्की 400 पार होणार आहे का नाही होणार आहे, आणि असं जर झालं तर काय मार्केटचं होईल, नाही झालं तर मार्केट पडेल का, हे सगळे प्रश्न लोकांच्या डोक्यात घर करून येत। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असे उतार चढाव मार्केटमध्ये पहिली गोष्ट आपण प्रिडिक्ट करू शकत नाही, दुसरी आपण कंट्रोल करू शकत नाही। हा जो इव्हेंट आहे हा महत्त्वाचा आहे इंडियन डेमोक्रेसीच्या हिशोबाने, पण त्याचा आउटकम काय होईल आणि त्याचा मार्केटवर काय परिणाम होईल ह्या गोष्टीवर आपला अजिबात कंट्रोल नाही। त्यामुळे त्याचा विचार करू नका। मार्केट वर जाओ किंवा खाली जाओ, तुम्हाला जर वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर सातत्याने गुंतवणूक करा। भारतामध्ये 2007-8 मध्ये मोठा फॉल झाला होता, प्रॉब्लेम अमेरिकेत होता, त्यावेळेस पण मी गुंतवणूक केली। कोविडमध्ये पण मोठा प्रॉब्लेम झाला आणि मार्केट क्रॅश झालं, त्यावेळेस पण मी गुंतवणूक केली। सातत्याने मी मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, मी मार्केटकडे बघत नाही। कोणीतरी विद्वानांनी म्हटलंय की देर इज नायदर एनी सेन्स नॉर एनी सेक्स इन दी सेन्सेक्स, त्यामुळे सेन्सेक्सकडे दुर्लक्ष करा, सातत्याने गुंतवणूक करा। आणि सातत्याने गुंतवणूक करण्याचं सिंपल माध्यम म्हणजे म्युच्युअल फंड SIP। म्युच्युअल फंडच्या SIPतनं मार्केट वर असो किंवा खाली असो तुमच्या गुंतवणुकीला सातत्य राहतं आणि रुपी कॉस्ट एव्हरेजिंगमुळे तुमचं लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएशन होतं। तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे माझ्याशी संपर्क साधा आणि कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये SIP करायची आणि ती किती कालावधीसाठी करायची, त्यातनं आपला कुठला फायनान्शियल गोल अचीव करायचा, हे सगळं मी तुम्हाला सांगेन आणि तुमची मदत करीन तुमचं वेल्थ क्रिएशन करायला। आज मी इकडे कोलोसियमला आलोय। जसं हे भव्य दिव्य कोलोसियम आहे तसंच भव्य दिव्य तुमची वेल्थ क्रिएट हो ही ईश्वरचरणी प्रार्थना। या रीलमधनं काही शिकला असेल तर मला लाईक द्या। तुम्ही तुमची SIP करताय किंवा चालू करणार आहात हे कॉमेंटमध्ये टाका आणि तुमच्या मित्राशी शेअर करा हा रील, जेणेकरून तो देखील आपली SIP चालू करेल। बाय बाय।